हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. हे आमचं काल इतकं म्हणजे 3 दिवस इतका पाऊस पडतो आहे. आत्ताही भरपूर पाऊस चालू आहे. आणि काल सकाळी हे झाड आमचं पुढल्या गेटच्या वरचं मोठं झाड आहे, मस्त फायकसचं, छान सावली येत होते, ब्रँचेस छान होते. तर ते असं कलंडलं पूर्ण घरावर. आणि शेजारचं आमचं घर त्याच्यावर कौलं आहेत ना, त्याच्यामुळे जास्त जरा टेन्शन येत होतं की कौलं फुटली की पूर्ण आतमध्ये तिथे पण पाणी जाणे, म्हणजे पूर्ण गॅलरीवर आलं आणि खालनं मुळातून ते उखळल्यासारखं झालं. त्याच्यामुळे ना उन्मळले ते. त्याच्यामुळे ते पूर्ण काढावंच लागणार. आणि पाऊस एवढा आहे, मध्येच खूप पाऊस येतो. नशिबाने माणसं भेटली, 3 माणसं. आता हे वरचे तर ते वरती चढून, आणि ते इतके एक्सपर्ट असतात, मस्तपैकी वर चढत आहेत, पाऊस असला तरी वरती चढत आहेत आणि फांद्या तोडतायत. आता मोठ्या मोठ्या फांद्यानंतर ते मशीननी कट करणार आहेत. हे बघा पूर्ण असं, म्हणजे ते नाही काढलं तर पूर्ण ते पडेलच घरावर. त्याच्यामुळे ते काढावं लागलं. खूप वाईट वाटलं, खूप छान झाड आणि छान दिसत होतं. दिवाळी आणि गणपतीला मी त्याच्यावर तोरणं लटकन सोडायची. कधी व्हिडिओ तुम्ही माझे बघितले असाल आधीचे तर असे हँग करायची मी फुलांची माळा. खूप छान दिसायचं. हे बघा पूर्ण हे गॅलरीवर आलं आहे. ते आता वरनं तोडत आहेत आणि कौलांवर गेलं बघा. तिथे 2 कौलं ऑलरेडी फुटलेली आहेत. आता ती पावसात बदलणं पण जरा मुश्किल असतं, कारण ते म्हणतात ती ठिसूळ होतात, मग त्याच्यावर पाय दिला की ते तुटतात, म्हणजे अजून फुटायची शक्यता असते. तरी ते बिचारे बरीच काळजीपूर्वक तोडतायत ते झाड. 3 जण आहेत. कौलं बघा. मोठ्या फांद्या त्यांनी मशीननी कट केल्यावर ते दोरीने बांधून त्यांनी खाली हळूच ओढले. ते म्हणे खाली जोरात जर पडलं तर लादी पण खालची फुटू शकते म्हणाले. पण काम खूप छान केलं आहे. पण एवढं छान झाड पडलं त्याचं खूप वाईट वाटतं आहे. सहज व्हिडिओ काल काढलेला, काल अख्खा दिवस त्या ह्याच्यातच गेला, त्याच्यामुळे व्हिडिओ अपलोड करता नाही आला. आता एखादं सुंदर झाड लावेन, कारण अगदी गेटवरच झाड होतं, ते तुम्ही पहिल्या ह्याच्यात बघितलं असाल. तर सहज व्हिडिओ काढला आणि तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर केला. फायकसचं त्याला ह्या पारंब्यांसारखं, म्हणजे वडाच्या झाडाला पारंब्या असतात ना, तशी त्याची मुळं ही असतात. ही अर्थात ही तेवढी मजबूत नसतात. आपण पारंब्याला लोंबकाळू शकतो तसं काही हे नाही. हे हाताने तुटतं पण सिंगल मुळं ह्याची. वडाची काही तशी तुटत नाहीत. तर हे पूर्ण हे नसतं काढलं तर पूर्ण घरावर पडलंच असतं. ते त्यामुळे काढणं गरजेचं होतं. सहज व्हिडिओ काढला आणि तुमच्याबरोबर शेअर केला. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. सगळ्यांनी सेफ राहा, काळजी घ्या स्वतःची, कारण भयंकर पाऊस आहे आणि अजूनही सांगितलं आहे की उद्यापर्यंत राहणार आहे पाऊस. तर काळजी घ्या सगळ्यांनी. शक्य असेल तर घराच्या बाहेर पडू नका. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.